या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, @पोस्ट मराठीमध्ये मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मागच्या काही दिवसांपासून जो बोगस शिक्षक भरती घोटाळा संदर्भातील आम्ही बातम्या देत आहोत, त्या संदर्भात ज्या काही नवनव्या अपडेट्स येत आहेत आणि नवीन वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे काही नवनवीन प्रकरण पुढे येत आहेत ते आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये आतापर्यंत भरपूर अधिकारी, भरपूर म्हटल्यापेक्षा 3 ते 4 अधिकारी आणि काही लिपिक आणि काही शिक्षक आणि त्या रॅकेटमधील काही लोकांना अटक झालेली आहे। आता या सगळ्या ज्या अटक आहेत या शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडवून देणाऱ्या होत्या। प्रामुख्याने ज्या शिक्षण उपसंचालक पदाच्या क्लास 1 अधिकारी दर्जाच्या ज्या काही अटक झालेल्या आहेत यामुळे सर्वांचे धाबे दणाणले होते आणि त्यांच्या माध्यमातून आता अनेक अटका होतील अशा पद्धतीची चर्चा सुरू होती आणि ती खरीच आहे, कारण अनेक अटक अजूनही व्हायच्या बाकी आहेत आणि त्या होणार आहेत। कोणाकोणाच्या अटक होणार आहेत ते सध्या तरी आता आम्ही सांगणार नाहीत, परंतु ज्या पद्धतीने उल्हास नरड यांची अटक झाली, अनिल पारधी यांची अटक झाली, वैशाली जामदार, चिंतामण वंजारी हे जे मोठे अधिकारी आहेत यांच्या ज्या काही अटक झाल्या, कारण हे अधिकारी आता जरी एका वेगळ्या मोठ्या पदावर होते तरी ज्या कालावधीमध्ये हे घोटाळे झाले आहेत त्या कालावधीमध्ये हे सगळे अधिकारी त्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याचं कुठेतरी SIT ला दिसलं आणि त्या आधारावर त्यांना अटक करण्यात आली, त्यांचा PCR घेण्यात आला आणि अनेक नवनवीन प्रकारची माहिती उघडकीस येत आहेत। खरं म्हणजे ज्यावेळी अधिकाऱ्यांच्या अटका होतात त्यावेळी अनेक मोठमोठे गौप्यस्फोट व्हावे अशा पद्धतीच्या अनेक नवनवीन मोठे खुलासे होत असतात आणि या जर का अशा पद्धतीचे जर का खुलासे झाले तर त्यामध्ये काही मोठे मासे म्हणजे यांच्यापेक्षाही काही मोठे मासे यामध्ये काही पॉलिटिशियन असू शकतात, काही पॉलिटिशियनचे रिलेटिव्ह असू शकतात, मोठमोठे अधिकारी असू शकतात आणि मग जर का ते अधिकारी अडचणीत आले तर ते फक्त अधिकारी एकदा आणि ते स्वतः अडचणीत येत नाही तर ते अनेकांना त्यामध्ये सामावून घेतात, त्यांच्या कवेमध्ये अनेक लोक येतात। त्यामुळं एका अधिकारीची जर का अटक होत आहे तर ती अनेक लोकांसाठी ती अटक घातक ठरू शकते आणि म्हणून अशा अटक होऊ नये यापुढे पोलिसांनी डायरेक्ट जाऊन अटक करू नये यासाठीच्या आता हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्यासाठी स्वतः शिक्षण खातच यामध्ये लागलेलं आहे। शिक्षण खात्याने आतापर्यंतच्या ज्या काही झालेल्या चौकशा आणि तक्रारी होत्या यावर तर काही चौकशी केली नाही, त्यांचे अहवाल कधी बाहेर आले नाही, अहवाल आले तर त्यांच्या कारवाया कधी झालेल्या नाहीत, परंतु शिक्षण खातं आता पोलिसांना जाऊन सांगत आहेत की आमच्या अहवालाची वाट बघा, आम्ही सांगू, मग त्यानंतर तुम्ही IP ॲड्रेस ट्रेस करा आणि IP ॲड्रेस ट्रेस झाल्यानंतर मग आम्ही जर म्हटलं की हा अहवालामध्ये दोषी आहे तर मग तुम्ही गुन्हा नोंदवा असं सांगायला स्वतः शिक्षण आयुक्त पुण्यातून नागपुरात आले आणि नागपूरच्या CP ला त्यांनी हे सांगितलं। म्हणजे ज्या पद्धतीनं शिक्षण घोटाळा जो हा उघडकीस आलेला आहे, ज्या माध्यमातून घोटाळा उघडकीस आलेला आहे, आता तपास तर पुढे जात आहेत, परंतु त्यानंतर जे काही मोठ्या प्रमाणामध्ये अटक झाली आणि मोठ्या अधिकाऱ्यांची अटक झाली तर याचे धागे कुठेतरी मोठ्या लेवलपर्यंत सुद्धा जाऊ शकतात आणि त्यामुळे आता हे याच ठिकाणी थांबवलं पाहिजे यासाठी एक वेगळी यंत्रणा कामी लागली आहे आणि ते पोलिसांवर वेगवेगळ्या पद्धतीचा दबाव आणून, कारण ज्या पद्धतीने आता काही अटक व्हायच्या बाकी आहेत, 2 अटक व्हायच्या, सतीश मेंढे आणि निलेश वाघमारे हे दोन्ही मोठे अधिकारी आहेत, दोन्ही लोक जे आहेत त्यांना राजकीय पाठबळ आहेत, त्यामुळे या लोकांच्या अटक अजूनही का होत नाहीत हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। पोलीस पुन्हा, मुंबई, गोवा, भंडारा इकडे तिकडे जात आहेत परंतु त्यांना हे लोक भेटत नाही आहेत। पोलिसांचं म्हणणं असं आहे की त्यांना माहिती झालं आहे की आपल्याला अटक होणार आहे, त्यामुळे त्यांनी आता त्यांचे मोबाईल वगैरे स्विच ऑफ करून ठेवलेले आहेत, परंतु ज्या पद्धतीने बाकी अधिकाऱ्यांचे बँक डिटेल्स, बँक खाते गोठवण्यात आले आहेत त्या पद्धतीने या 2 लोकांचे अजूनही बँक खाते का गोठवण्यात आले नाहीत, मग त्यांच्या संपत्तीवर का टाच येत नाहीत हे तर पोलिसांच्या हाती आहेत, परंतु ते पण होत नाही आहेत। कुठेतरी राजकीय दबाव पोलिसांवर आहे हे या ठिकाणी नक्की आहेत आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्यावर दबाव मोठ्या प्रमाणावर येणार आहेत, कारण शिक्षण आयुक्त स्वतः येऊन गेले नागपुरात, त्यांनी सांगितलं की आमच्या अहवालाची वाट पहा। त्यांच्या अहवालाची जर वाट पाहायचीच होती तर आतापर्यंत 2022, 2021, 2020 पासून ज्या तक्रारी शिक्षक खात्यांकडे, शिक्षण आयुक्तांकडे ज्या तक्रारी झाल्या त्या तक्रारींची जर का वेळीच चौकशी झाली असती आणि वेळीच कारवाई झाली असती तर आज ही पाळी शिक्षण खात्यावर आली नसती। शिक्षण खात्यांनी शिक्षण आयुक्ताकडे एक अर्ज आले होते, 2022 चा अर्ज आहे, मग या अर्जावर तुम्ही त्याच वेळी कारवाई का केली नाही, त्याच वेळी ॲक्शन का घेतली नाही, चौकशी करून दोषींवर कारवाई का केली नाही। 2022 प्रकरण 2025 पर्यंत अजूनही प्रलंबितच आहेत, परंतु तारखा मिळत नाहीत आणि चौकशी पुढे जात नाहीत, हे एक प्रकरण आहे।
2023चं नागपूरचं प्रकरण आहे, यावर तुम्ही वेळीच कारवाई काय केली नाहीत. एक प्रकरण नाशिकचं एका मोठ्या शिक्षण प्रसारक मंडळाचं आहे, त्याचा सुद्धा आम्ही घोटाळा ओपन करणार आहोत. तर त्याचं प्रकरण तुम्ही 2020 हे 2021 पासून तुमच्याकडे तक्रारी पडून आहेत. तुम्ही फक्त एक पत्र देता, चौकशी करा एवढंच म्हणतात, परंतु चौकशी पुढे जात नाहीत. मग तुम्ही जर का या प्रकरणांची वेळीच ऍक्शन घेतली असती, तर वेळीच तुम्ही अहवाल तयार करून दोषींवर कारवाई केली असती, तर आज तुम्हाला नागपुरात येऊन पोलिसांपुढे हातपाय पसरावे लागले नसते की आमच्या अहवालाची वाट पहा. परंतु आता पोलीस काय करणार? पोलिसांना असं त्यांनी सांगितले की तुम्ही जर का अटक करता, मोठ्या अधिकाऱ्यांना अटक करत आहात, तर ते वेळीच सावध होत आहेत आणि पुढचे काही जी की आमच्या चौकशीवर परिणाम पडत आहेत. परंतु आता ही चौकशी देखील संपलेली आहे, त्यामुळे नेमकं चाललंय काय हे कळायला मार्ग नाहीत. परंतु ज्या पद्धतीने आम्हालाही माहिती मिळत आहेत की या पुढच्या काळामध्ये नागपूर विभागामधून जे काही 612 बोगस शालार्थ आयडी आढळले आहेत, जे सायबर विभागाने तपास केला होता आणि एसआयटीने केलेला होता, 1056 इतका हा आकडा होता. त्यापैकी जवळपास 612 ते 625 असा तो आकडा आहे, ज्यामध्ये भंडाऱ्याचे जवळपास 52-53 लोक आहेत. त्याची यादी आमच्यापर्यंत गोंदियाची त्याची यादी आमच्यापर्यंत आहेत. नागपूरची पण यादी आहेत यामध्ये. आणि यामध्ये जवळपास 612 शिक्षकांचे नाव आहेत, ज्यांच्यावर आता थेट एकतर गुन्हे दाखल होऊ शकतात, त्यांचं सस्पेन्शन होऊ शकतं, बडतर्फी होऊ शकते, किंवा आतापर्यंत जो काही पगार त्यांनी रुजू झाल्यापासूनचा उचलला आहे तो पगार त्यांच्याकडून वसूल होऊ शकतो. त्यामुळे आता हे सगळे 612 शिक्षक कोण आहेत आणि कोणाकोणाची यामध्ये नावं आहेत, आता ह्या यादीमध्ये तपासल्यानंतरच लक्षात येईल. या सर्व यादीचा आम्ही देखील अभ्यास करू की कोणत्या शाळेने किती शिक्षक भरले, आणि त्याची यादी तर 1056 लोकांची यादी तर अगोदर होतीच, परंतु 1056 मधून जे जे फ्रॉड म्हणून आढळले आहेत, जे सायबर पोलिसांनी आणि एसआयटीने जे आयडेंटिफाय केले आहे की 612 हे लोक आहेत जे अस्तित्वातच नव्हते, ज्यांनी बोगस कागदपत्र दिले, ज्यांनी बोगस प्रमाणपत्र जोडले आणि कुठलीही पडताळणी आणि कुठलीही प्रोसेस न करता त्यांनी थेट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शालार्थ आयडी घेतलेल्या आहेत. आणि या सर्व शिक्षण संस्था चालकांवर, अधिकाऱ्यांवर आणि या शिक्षकांवर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. सतीश मेंढे आणि निलेश वाघमारे हे सध्या कुठे फरार आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. परंतु या प्रकरणामध्ये सर्वात इंटरेस्टिंग ठरत आहेत ते म्हणजे निलेश वाघमारे आणि सतीश मेंढे यांची अटक. कारण सतीश मेंढे हे भंडारा गोंदियाचे माजी खासदार जे सुनील मेंढे होते त्यांचे सख्खे भाऊ लागतात. निलेश वाघमारे यांच्यावर देखील एका मोठ्या अधिकाऱ्याचा हात असल्याचं म्हणलं जात आहे, कारण त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी आणलं गेलं हा एक देखील अनेक लोक सांगतात, त्याविषयीच्या चर्चा आहेत. आणि हे दोन लोक आतापर्यंत पोलिसांना का सापडत नाही आहेत? कारण यांचे मोबाईल नंबर बंद आहेत, यांचे लोकेशन्स बंद आहेत, यांच्याकडून माहिती कुठली मिळत नाही आहेत. परंतु असं तर होऊ शकत नाही की पोलिसांची यंत्रणा कमी पडू शकते आणि पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत, असं कधीच होऊ शकत नाहीत. परंतु पोलिसांवर नक्कीच कुठेतरी या दोघांना पकडण्यासंदर्भातील दबाव आहेत आणि त्या दबावापोटी पोलीस आता सध्या काम करत आहेत का हे बघणं महत्वाचं आहे. या संदर्भात जे एक भंडाऱ्यातील जी घटना पुढे आलेली होती आणि ज्यामध्ये नानाजी पुडके महाविद्यालया संदर्भामधून हे जे सगळं प्रकरण सुरू झालं आणि पुढे गेलं, यामध्ये चटोले नावाच्या एका व्यक्तीला अटक झालेली आहे, जो महेशकर, जो नानाजी पुडके विद्यालयामध्ये पराग पुडके याला मुख्याध्यापक पदी बसवलं होतं आणि बोगस कागदपत्र ज्या महेशकरांनी मिळवून दिले होते, यांना तयार करून दिलेले होते, त्यामध्ये चटुले नावाचा एक व्यक्ती आहे जो सहभागी होता, त्याला देखील एसआयटीने अटक केलेले आहेत आणि त्याची देखील चौकशी सुरू आहे. आणि त्याच पद्धतीने भौभूती शिक्षण संस्था जी आहेत त्यांना देखील त्या संस्था चालक आणि त्या सगळ्या कार्यकारिणीला देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेलं आहे, परंतु ते चौकशीला गेले नाही अशी माहिती आहे. परंतु आता पोलीस देखील त्या पद्धतीने देखील पुढे तपास करत आहेत. या व्यतिरिक्त देखील नाशिक असतील, धुळे, जळगाव, ठाणे, मुंबई आणि मालेगाव या सगळ्या ठिकाणचे, त्याच पद्धतीने अमरावती मधील आणि यवतमाळ या ठिकाणी देखील अनेक पद्धतीचे बोगस भरत्या झालेल्या आहेत. या संदर्भातील अनेक शिक्षण संस्थांची माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने या सर्व जिल्ह्यांची देखील माहिती तुमच्यापर्यंत देणार आहोत. आम्ही हे प्रकरण लावून धरणार आहोत, कुठेही या प्रकरणामध्ये खंड पडणार नाहीत आणि ज्या पद्धतीने माहिती तुमच्याकडून येत आहे त्या माहितीच्या आधारे पुराव्यानिशी देखील आम्ही सर्व माहिती मांडतच आहोत. आणखी देखील या पुढील काळामध्ये काय अपडेट्स होतात त्याची देखील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देत आहोत. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि डिस्क्रिप्शनमध्ये जो आम्ही मेल आयडी दिलेला आहे त्या मेलवर सुद्धा
तुम्ही तुमच्या भागातील अशा काही घटनांची आम्हाला पुराव्यानिशी माहिती देऊ शकता. आमचा व्हिडिओ कसा वाटला कळवा. ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.